नमस्कार मंडळी, येत्या 15 फेब्रुवारी 2026ला आहे महाशिवरात्री आणि या महाशिवरात्रीला आपल्याला श्री शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे। आता हे पारायण कधी करायचं, कसं करायचं, याचे काय नियम आहेत, पूजा कशी करायची, त्याचबरोबर उद्यापन कसं करायचं, अशी संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा मंडळी, महादेवांच्या भक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा दिवस असतो। या दिवशी सर्व भक्त महादेवांची मनोभावे पूजा करून व्रत देखील करत असतात। तसेच या दिवशी महादेवांकडे केलेली प्रार्थना देखील पूर्ण होते असे म्हणतात। भगवान शिवांची सेवा उपासना या दिवसांमध्ये आपण करत असतो। त्यातीलच एक महत्त्वाची सेवा म्हणजे श्री शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण। बघा मंडळी, जीवनात येऊन एकदा तरी आपल्याला हे पारायण करायलाच पाहिजे। यामुळे आपले जे दुर्धर रोग असतात, अपमृत्यू असतो, दुःख, दारिद्र्य, कर्ज, मंगल कार्यात येणाऱ्या अडचणी या सर्वांचे निवारण होण्यासाठी, आपल्याला जीवनामध्ये सुख समृद्धी राहण्यासाठी आपल्याला हे शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे। आपण हे पारायण जीवनात एकदा तरी करायलाच पाहिजे। तर बघा, आपलं नशीब, आपलं प्रारब्ध बदलण्याची ताकद या शिवलीला अमृत ग्रंथामध्ये आहे। या ग्रंथाचे पठण जर आपण श्रद्धेने, विश्वासाने केलं ना, तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला वैभव प्राप्ती होऊ शकते। तसं तर हे शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण आहे। आता हे पारायण कसं करायचं, काय नियम आहेत हे जाणून घेऊयात। बघा मंडळी, सर्वात अगोदर आपल्याला पारायण काळामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। हॉटेलमधील जेवणसुद्धा आपल्याला खायचं नाहीये। झोपताना कॉट किंवा गादीवर आपल्याला झोपायचं नाही। खाली सतरंजी किंवा गोधडी वगैरे काहीही टाकून तुम्हाला झोपायचं आहे। पारायण काळात आपल्याला शरीराने आणि मनाने शुचिर्भूत राहायचं आहे। पारायण करताना आपल्याला संकल्प करूनच पारायणाला सुरुवात करायची आहे। आणि बघा, या ग्रंथाचे पारायण स्त्री किंवा पुरुष सर्वजण करू शकतात आणि शक्य असल्यास हे पारायण करताना आपल्याला पांढरे कपडे घालूनच आपल्याला हे पारायण करायचं आहे। त्यानंतर बघा, पारायण करताना आपल्याला उपवास करायची गरज नाही। जर तुमचा एखादा मधातच उपवास आला तर तो तुम्ही करू शकता, पण स्पेशली असं 7 दिवस आपल्याला पारायण उपवास करायची गरज नाही। पारायण काळात जर समजा काही स्त्रियांना अडचणी आल्या, मासिक धर्म, विटाळ, सुतक किंवा इतर काही अडचण आली, तर पारायणामध्ये खंड पडू द्यायचा नाही। इतर कोणाकडून तरी आपल्याला, म्हणजे शेजारी, नातेवाईक असतात, त्यांच्याकडून आपल्याला हे पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे। पारायण तसंच ठेवून नंतर कधी करू असं चालत नाही। हे पारायण आपल्याला कोणाकडून तरी वाचून घ्यायचं आहे। त्यानंतर या काळात आपल्याला नेहमी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे। नंतर पारायण काळामध्ये आपल्याला पावित्र्य जपायचं आहे, पोथीचं पावित्र्य जपायचं आहे। पोथीची पूजा करूनच आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे। आणि पोथी बघा, या एका जागेवर आपण ठेवली तर 7 दिवस ती तिथेच ठेवायची आहे। परत उचलून हलवून, म्हणजे इथे ठेव तिथे ठेव असं करायचं नाही। पोथीला हलवायचं नाही। 7 दिवस पोथी तिथेच ठेवायची आणि पोथीच्या खाली आपल्याला पहिल्या दिवशी आसन देऊनच पोथी त्यावर ठेवायची आहे। त्यानंतर ज्या वेळेस आपली पोथी वाचून होईल, त्यावेळेस पोथी वाचून झाल्याच्या नंतर, दररोज आपली पूजा केल्याच्या नंतर, पोथी वाचून झाल्याच्या नंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे। तर हे असे साधे सोपे, अगदी साधे सोपे असे नियम पाळून आपल्याला श्री शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे। तर आता हे पारायण करत असताना आपल्याला पूजा करायची असते। आता ही पूजा कशी करायची बघा, आता तुम्ही पूजा वेगळी मांडू शकता। जर तुम्हाला देवघरामध्ये शक्य असल्यास तुम्ही देवघरामध्ये देखील पूजा मांडू शकता, किंवा मग देवघराच्या समोर पाट ठेवून त्याच्यावर पांढरे वस्त्र अंथरायचे आहे, तिथे दिवा लावायचा। जर तुमच्याकडे महादेवाचा पूर्ण कुटुंबाचा, म्हणजे त्यामध्ये भगवान शिवशंकर, पार्वती, गणपती, कार्तिकेय, नंदी हे जे त्यांचं संपूर्ण कुटुंब आहे असा जर फोटो असेल तर तो फोटो ठेवायचा आहे। फक्त महादेवाचा फोटो ठेवू नका, तो आपल्या सांसारिक माणसाच्या घरामध्ये ठेवत नाहीत। असं कुटुंब असलेला फोटो तुम्ही ठेवू शकता।
तर बघा, आपल्याला फोटो ठेवायचा आहे, त्याच्या समोर अखंड 7 दिवस तेवत राहील असा दिवा आपल्याला ठेवायचा आहे. आणि आपल्याला त्यानंतर दररोज पूजा करायची आहे. शक्य असल्यास दररोज पांढरी फुलं आपल्याला अर्पण करायची आहेत. त्यानंतर महादेवाला आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे आणि माता पार्वतीला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत. गणपतीला वस्त्र अर्पण करायचं आहे आणि नंतर धूप दीप लावून पंचोपचारी आपल्याला पूजा करायची आहे आणि आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. तर बघा मंडळी, आता आपल्याला पारायण शिवरात्रीसाठी करायचं आहे. एरवी जेव्हा आपल्याला हे पारायण करायचं असतं त्यावेळेस आपण सोमवारीच या पारायणाला सुरुवात करायची असते. पण आता आपण महाशिवरात्रीसाठी हे पारायण करत आहोत. तर आपल्याला काय करायचं आहे, 15 तारखेला या पारायणाची आपल्याला सांगता येईल अशा प्रकारे आपल्याला करायचे आहे. तर यासाठी आपल्याला 9 तारखेलाच पारायणाला सुरुवात करावी लागेल. म्हणजे 7 दिवसात आपलं हे पारायण होऊन जाईल. म्हणजे 9 तारखेला एक दिवस, 10, 11, 12, 13, 14 आणि 15 म्हणजेच आपल्याला 7 दिवसाचं पारायण करायचं आहे. तुम्ही 3 दिवसाचं सुद्धा पारायण करू शकता. तुम्हाला 3 दिवसाचं पारायण करायचं असेल तर 13 तारखेपासून पारायणाला सुरुवात करावी लागेल. म्हणजे बघा, या ग्रंथामध्ये 14 अध्याय आहेत. जर तुम्ही 7 दिवसाचं पारायण करणार असाल तर दररोज 2-2 अध्याय घेतले तर तुमचे 7 दिवसाचं पारायण होऊन जातं. आणि जर तुम्हाला 3 दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला 13, 14, 15 या तारखेला तुम्हाला दररोज 5-5 अध्याय घ्यावे लागतील. अशा प्रकारे आपल्याला हे 3 दिवसाचं सुद्धा पारायण तुम्ही करू शकता. बघा मंडळी, आता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 15 तारखेला पूर्ण एका दिवसामध्ये सुद्धा हे पारायण करू शकता. पण यामध्ये खूप लोड येऊन जातो, कारण 14 अध्याय, खरं तर या पोथीमध्ये 15 अध्याय दिलेले आहेत, पण 15वा अध्याय आपल्याला वाचायचा नसतो. जी पुरातन पोथी आहे त्यामध्ये 14 अध्याय दिलेले आहेत. काही काळापूर्वी 15वा अध्याय ॲड केलेला आहे. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तो 15वा अध्याय देखील वाचू शकता. म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी, शेवटच्या दिवशी तुम्ही वाचू शकता. पण नाही वाचला तरी देखील चालतो. तर बघा, जर तुम्ही 7 दिवसाचं पारायण करत आहात, शक्यतो हे 7 दिवसाचंच पारायण केलं जातं. जर तुम्ही 7 दिवसाचं करत असाल तर 9 तारखेला तुम्हाला काय करायचं आहे, 9 तारखेला सकाळी किंवा मग 8 तारखेला संध्याकाळी तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे. तिथे गेल्यावर महादेवाची पूजा करायची आहे आणि महादेवांना 11 बेलपत्र अर्पण करायचे आहेत. बेलपत्र अर्पण करत असताना जी काही तुमची इच्छा आहे, जी काही तुमची संकटे आहेत, हे महादेवांना बोलून दाखवायचं आहे आणि सांगायचं आहे की मी तुमचं 7 दिवसांचं शिवलीला अमृत पारायण करत आहे. कुठलंही विघ्न न येता माझ्याकडून हे पारायण तुम्ही पूर्ण करून घ्या आणि तुमची जी इच्छा आहे ती भगवान शिवशंकरांना सांगून ती पूर्ण करण्यासाठी त्यांना विनंती करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पारायणाला सुरुवात करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही 9 तारखेपासून दररोज 2-2 अध्याय घेतले तर 15 तारखेपर्यंत तुमचं पारायण पूर्ण होऊन जाईल. पारायण करत असताना आपल्या घरामध्ये जे काही आहे किंवा मग जे तुम्हाला शक्य होईल त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करायची आहे. आरती झाल्याच्या नंतर शक्य असल्यास तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे आणि शेवटच्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे. उद्यापन म्हणजे असं विशेष असं काही नाही. 15 तारखेला असाही उपवासच आलेला आहे. उपवासाच्या दिवशी आपल्याला उपवासाचेच पदार्थ देवाला दाखवायचे आहेत आणि नंतर आरती वगैरे करून घ्यायची आहे. आरती झाल्याच्या नंतर संध्याकाळी किंवा मग दिवसभरात तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला पांढरे वस्त्र घ्यायचे आहे, पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत आणि 11 रुपये दक्षिणा घ्यायची आहे. यथाशक्ती तुम्हाला जेवढे काही घडेल तेवढे तुम्हाला घ्यायचे आहे आणि हे सर्व तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा मग ब्राह्मणाला द्यायचे आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपण हे गरजू व्यक्तीला द्यावे तर मग तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला देखील देऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला या गोष्टी दान करायच्या आहेत. त्यावेळेसच आपलं उद्यापन होऊन जातं. तर अशा प्रकारे आपल्याला अगदी सोपं आणि साध्या पद्धतीने शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. तर आता हे पारायण कधी करायचं,
तर बघा, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर सुद्धा करू शकता किंवा मग दिवसभरात तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा केलेलं कधीही चांगलं. पण असं म्हणतात की प्रदोष काळामध्ये करणं हे खूप चांगलं मानलं जातं. प्रदोष काळ म्हणजे कोणता, तर सूर्य मावळायच्या अगोदर 45 मिनिटं आणि सूर्य मावळल्यानंतर 45 मिनिटं असा हा प्रदोष काळ. या काळामध्ये तुम्ही पारायण करू शकता. तर बघा मंडळी, तुम्ही जर अशा प्रकारे या शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण केलं तर नक्कीच भोलेनाथ बाबा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतील आणि तुमचं सर्व दुःख दारिद्र्य दूर करतील. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.